एका दिवसात उडवले 5,000 आणि एवढी सारी शॉपिंग करून मी आलेले आहे. तर ती कुठून केली आणि कशी केली ते तुम्हाला सांगते. तर त्या अगोदर ना सकाळी सकाळी आम्ही निघालो होतो बहिणीच्या गावाला, कारण तिच्या गावाला होती यात्रा आणि तिने यात्रेसाठी आम्हाला बोलवलं होतं. तर सकाळी सकाळी आहोंनी आम्हाला तिच्या घरी सोडलं. दिवसभर ह्या पोरांनी मस्त धिंगाणा मस्ती केली, खेळले वगैरे सोबत. नंतर मग संध्याकाळी आम्ही आलो होतो यात्रेत आणि ह्याच यात्रेत मी एवढी सारी शॉपिंग केलेली आहे, जी मी तुम्हाला पुढे दाखवली आणि आत्ता दाखवते. ती एवढी सारी शॉपिंग केलेली आहे. यामध्ये मी खूप साऱ्या अँटिक वस्तू घेतलेल्या आहेत, जसं की मातीच्या वस्तू, लाकडी वस्तू, दगडी वस्तू, जे की खूप रेअरली आपल्या इकडं मिळतं. ह्या अशा वस्तू यात्रेमध्येच मिळतात. तर यात्रा वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो आणि त्यावेळेला बिट्टू एवढा रडत होता ना की त्याला इकडे यायचंच नव्हतं, त्याला तिथेच राहायचं होतं त्यांच्या घरी. पण कसं बसं त्याला आणलं आणि मग नेक्स्ट डेला मी हे सगळं आहोंना शॉपिंग दाखवत होते. त्यावेळेला मग मी हे व्हिडिओ शूट केले. तर यातल्या बऱ्याचशा वस्तू श्राद्धाने पण तिच्यासाठी मला आणायला सांगितल्या होत्या, जसं की तिच्या मुलीसाठी वगैरे. तर त्या पण मी आणल्या आवर्जून. तिने सांगितलं होतं की ह्या वस्तू तिच्यासाठी आण, तर मग ते पण मी आणलं. आणि त्यानंतर बाकीच्या पण भरपूर छोट्या मोठ्या वस्तू सगळ्या आणलेल्या आहे आणि याचा मी डिटेल व्हिडिओ लवकरच यूट्यूब चॅनलला अपलोड करणार आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये मी याच्या प्राईजपासून सगळंच डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे की मी कसं कसं किती किती रुपयांना कोणती वस्तू आणली वगैरे. तर तो व्हिडिओ पण पाहायला नक्की विसरू नका. आणि त्यानंतर मी स्वामींसाठी पण छोटा फेटा, मुकुट, वस्त्र हे पण आणलं होतं आणि ह्या माळा पण आणल्या होत्या, जे लटकन आपण दिवाळीला वगैरे गणपतीला वापरतो ते आणले होते. हे क्यूट क्यूट हत्ती आणले होते. मिठासाठी काचेची बरणी आणली होती. धूपदानी जी माझी पिल्लूकडून तुटली होती ती पण नवीन आणली. त्यानंतर पर्स वगैरे आणि अशा लोखंडाची एक तडका पॅन पण आणला होता आणि एक मोठी कढाई पण आणली होती. आहोंसाठी सॉक्स आणले होते आणि पायपुसणी वगैरे आणली होती. स्टोल पण आणले होते मी आणि श्राद्धाने छोट्या बेबीसाठी पिणा वगैरे आणायला सांगितलं होतं, तर ते पण आणलं होतं. लाकडी कटर पॅड आणला होता मी. आणि त्यानंतर दगडी उखळसुद्धा आणलेली आहे. स्टीलची कढई श्राद्धाने सांगितली होती तिच्यासाठी ती, आणि माझ्यासाठी मोठी लोखंडाची आणली होती. बिट्टूसाठी हे क्रॉक्स पण आणले होते. छोटी चाळणी वगैरे हे सगळं आणलं. त्यानंतर मग श्राद्धा आली होती रविवारी आणि मग तिला हे सगळं घालून पाहत होतो आम्ही की कसं कसं वाटतंय ते. आणि ती इतकी एन्जॉय करत होती ना. 2 पायात 2 वेगळे वेगळे सँडल्स घातले होते, गॉगल घातला होता तिने. नंतर हेअर बेल्ट वगैरे पण लावून आम्ही तिला बघितलं. आणि आता ना थोडीशी मोठी झाली ना, छान खेळकर झाली आणि खूप एन्जॉय करते ती पण अशा वस्तू, म्हणजे नाही का, तिला पण आवडतं असं घालायला वगैरे. आणि हेअर बेल्ट लावल्यावर तर ती इतकी सुंदर दिसत होती ना आणि छोटंसं छान वाटत होतं तिला. आणि नंतर मग आम्ही मस्त गप्पा वगैरे मारल्या सगळ्यांनी आणि तिच्यासोबत एन्जॉय केलं.